करण्याच्या दृष्टीने 15वा वित्त आयोग सन 2021-22 मध्ये मोजा कुरुड येथील खाजगी नळ जोडणीच्या कामाचे निविदा काढून प्रति किलोमीटर डांबी कंत्राटदार यास देण्यात आले। कंत्राटदाराने अंदाजे 412 नळ जोडणीचे काम केले असून बहुतांश नळांना अंदाजे 200 कनेक्शनधारकांना पाणी पुरवठा होत नसल्याने गावकऱ्यांनी कंत्राटदारास नळ जोडणीची रक्कम अदा करू नये याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार केली होती। त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला नळ जोडणीच्या कामात सुधारणा करून प्रत्येक कुटुंबाला पाण्याचा पुरवठा करण्याबाबत या कार्यालयाला संदर्भ क्रमांक 1 नुसार कळविले आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2 नुसार महाराष्ट्र जल प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या मुख्य पाईपलाईनला पाणी येत नसल्याने खाजगी नळाला पाणी पुरवठा होत नाही। यात माझी काही चूक नसून मी केलेले काम बरोबर आहे असे कार्यालय कंत्राटदाराने कळवले आहे। आपल्या विभागामार्फत करण्यात आलेली नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त करून पाईपलाईनला सुरळीत पाणी पुरवठा करून देण्यात यावा, जेणेकरून कंत्राटदारांनी खाजगी नळ जोडणी केलेल्या नळांना पाणी पुरवठा होईल व कंत्राटदारास केलेल्या कामाची रक्कम अदा करणे सोयीचे होईल। प्रतिलिपी मान्य उपविभागांचा ग्रामपंचायत जिल्हा परिषद गडचिरोली, मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद गडचिरोली, मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जलजीवन मिशन जिल्हा परिषद गडचिरोली, मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी श्री प्रतीक मुरळे डांगी कंत्राटदार खालील पोस्ट मुकाम चामोर्शी जिल्हा गडचिरोली। यांच्याकडे आता रिप्लाय असाला का हा त्यांनी नंतर जीवन प्राधिकरण पत्र दिला हा एक झाला। हा त्याच्यानंतर त्यांच्याकडे रिप्लाय सांगतो। त्यांच्यावर रिप्लाय सचिव सरपंच ग्रामपंचायत कुरुड तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली ग्रामपंचायत कडून करण्यात आलेल्या मोजा कुरुड येथील नवीन वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गावातील 200 कुटुंब पाणी पुरवठा होत नसल्याबाबत संदर्भ आपल्या पत्र क्रमांक 154-222 दिनांक 22/12/2022 उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मोजा कुरुड 16 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील नळ योजनेची पीव्हीसी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले असून योजनेच्या पाईपलाईन मधून ठिकठिकाणी नळ थांबे तयार करून पाणी पुरवठा चाचणी ट्रायल बेसिसवर यापूर्वी करण्यात आलेली होती। योजनेतून ट्रायल रनवर योजना सुरू आहे। आता टाकण्यात आलेल्या पीव्हीसी पाईपलाईनवर ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कुरुडद्वारे जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणीचे कामे कंत्राटदार मार्फत श्री डांगे करण्यात आलेली असून नळ जोडणीचे कामे साधारणतः 412 नळ जोडण्यात करण्यात आल्याचे आपण कळवले आहे। कुरुड गावात करण्यात आलेल्या नळ जोडण्यांना पाणी सोडण्याचे काम योजनेच्या कंत्राटदारावर करण्यात येत असताना दिनांक 5/1/2023 रोजी कुरुड गावात भेट देऊन पाणी सोडून संपूर्ण गावात निरीक्षण केले असता श्री किसन भांडेकर व ते श्री वसंत सातपुते हनुमान मंदिर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनवरील अंदाजे फक्त 29 नळ जोडणीला पाणी पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच पुनश्च दिनांक 8/1/2023 पाणी दरम्यान सदर भाग उंचावर असल्याने श्री किसन भांडेकर ते श्री वसंत सातपुते यांच्या घरापर्यंत फक्त 19 नळ जोडणीला पाणी जात नसल्याचे सदर भागात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला उंच वरून येणाऱ्या पाईपलाईनची जोडणी करून पाणी पुरवठा करण्याचे नियोजित आहे। तथापि श्री दीपक चेलाक यांच्या घराकडे गेलेल्या पाईपलाईन वरून सदर पाईपलाईन जोडणे आवश्यक आहे, परंतु सदर जागा ही खाजगी असल्याने सार्वजनिक विहिरीच्या बाजूने पाईपलाईन टाकण्याचे मार्ग देण्यात यावे, जेणेकरून सदर